हाय नमस्कार, माझं नाव चेतना। आज आपण धाबा स्टाईल आलू पराठा कसा बनवतात ते बघूया। तर चला सुरुवात करूया। इथे मी अर्धा किलो बटाटे घेतलेले आहे। साधारण मोठे 4 बटाटे आले आहेत आणि त्याला आपण एका पाण्यामध्ये ठेवत आहोत, जेणेकरून त्यातली काही माती असेल ती निघून जाईल आणि चांगल्या प्रकारे धुवून घेऊयात। त्यानंतर इथे मी कुकर घेतलेला आहे आणि त्यामध्ये ते बटाटे टाकून घेऊया आणि कुकरला आपण शिट्टी लावून घेऊया। तर धुवून घेतल्यामुळे सगळी माती त्यातली निघून गेलेली आहे आणि थोडंसं इथे मी गरम पाणी टाकत आहे, जास्त सुद्धा टाकायचं नाही आहे। एकदम मी एखाद ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि कुकर लावून घेऊया आणि आपण 2 ते 3 शिट्या करून घेऊया। त्यानंतर इथे मी साधारण 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि चाळून घेऊया। चाळून घेतल्यामुळे काय होतं, त्यातली काही कचरा असेल किंवा कडक काही अशी घाण असेल ती निघून जाते। आणि त्यानंतर इथे 1 चमचा मी तेल टाकलेलं आहे। त्यानंतर थोडंसं चवीपुरता मीठ आणि इथे मी 1 कप पाणी घेतलेलं आहे, नॉर्मलच पाणी घेतलेलं आहे आणि मी ते चांगल्या प्रकारे असं पीठ मळून घेते। तुम्ही पाहू शकता तेल टाकल्यामुळे आपली कणिक खूप चांगल्या प्रकारे मळली जाते आणि इथे आपल्याला एकदम पाणी नाही टाकून घ्यायचं, जसं लागेल तसं थोडं थोडं टाकायचं आहे। आणि पाहू शकता बघा एकदम असं सगळा गोळा तयार झालेला आहे पिठाचा आणि मला साधारण 1 मिनिट लागले फक्त कणिक मळायला आणि ते चांगलं आपलं एकसारखं पीठ मळून झालेलं आहे। आता आपण याला झाकून साईडला ठेवून देऊयात आणि 15 ते 20 मिनिटं ठेवूया। त्यानंतर तुम्ही पाहू शकता आपलं पाणी कितीसं उरलेलं आहे। इथे मी 4 मिरच्या घेतलेल्या आहे, 2 इंच अद्रक, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि इथे मी कुटून घेत आहे। आपल्याला मिक्सरला बारीक नाही करून घ्यायचं आहे, असं कुटून घेतल्यामुळे त्याची चव खूप छान अशी लागते। तुम्ही नक्की ट्राय करा। आता इथे मी असं बारीक असं कुटून घेत आहे आणि तुम्ही पाहू शकता थोडासा वेळ लागतो, म्हणजे साधारण 4 ते 5 मिनटं लागतात आणि खूप छान लागते। तुम्ही ते पाहू शकतात असं जाडसर असं आपलं करून झालेलं आहे। त्यानंतर आपण कुकरकडे वळूया। आपले बटाटे पण चांगले शिजलेले आहेत, तर आता इथे मी काढून घेते आणि एक्स्ट्रा पाणी जे असेल ते निघून जाईल आणि बटाटा आपला खूप चांगला शिजलेला आहे आणि त्याची मी ती सालं काढून घेतलेली आहे आणि मॅशरने असं बारीक करून घेत आहे। असं एकदम बारीक पण आपल्याला मॅश नाही करून घ्यायचं आहे, त्याची खूप चव अशी चांगली लागते आणि असं थोडंसं आबडधोबड करून घेतल्यानंतर इथे मी साधारण 1 वाटी कांदा घेतलेला आहे आणि 1 बारीक वाटी इथे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आणि आपण जे मसाला तयार केला होता मिरची आणि लसूण अद्रकचा तो सुद्धा टाकते आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊयात। आणि इथे हा सिक्रेट इन्ग्रेडियंट मी मॅगी मसाला ॲड करत आहे। तुम्ही हा नक्की ट्राय करा, यामुळे खूप छान अशी चव येते आपल्या पराठ्याला। आणि इथे साधारण अर्धा लिंबू मी त्याचा रस काढून घेतलेला आहे आणि आता आपण हे सगळं एकत्र करून घेऊया आणि शेवटला इथे मी ओवासुद्धा टाकलेला आहे आणि हे तर मिक्स करून घेऊया आणि तुम्ही पाहू शकता आपला किती छान असा रंगसुद्धा दिसत आहे। कोटिंग खूप छान होणार आहे आणि खायला खूप छान असे लागतात। त्यानंतर आपल्या कणिकमध्ये मी साधारण अर्धा चमचा तेल टाकून घेतलेलं आहे आणि ती पण आता मी इथे मळून घेते। तेलामुळे काय होतं की जो असं चिकटपणा असतो तो सुद्धा निघून जातो आणि आपल्याला लाटताना त्याची खूप मदत अशी होते आणि एकसारखी लाटली जाते। त्यामुळे तुम्ही पाहू शकता कणिक किती छान अशी झालेली आहे। त्यानंतर तुम्ही पाहू शकता मी असं रोटी अशी जाडसर लाटून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी असं आलू बटाटा आहे त्याला गोळा करून घेतलेला आहे आणि
2 ते 3 चमचे घेतलेले आहे आणि असं आपल्याला मोदक जसं करून घेतात तसं करून घ्यायचं आहे. आणि थोडंसं पीठ टाकून घेतलं आहे जेणेकरून आपली चपाती जी आहे म्हणजे पराठा जो आहे तो चिटकणार नाही हाताला. आणि असं हातावर आपण भाकरी जसं थापतो त्याच प्रकारे आपल्याला करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकतात हाताने केल्यामुळे काय होतं की बटाटा जो असतो तो सगळीकडे एकसारखा लागला जातो. आणि हलका असा आपण गोल गोल फिरवून लाटून घेऊयात. आणि तुम्ही पाहू शकतात आपली रोटी किती चांगल्या प्रकारे झालेली आहे. त्यानंतर इथे मी तवा गरम करून ठेवला होता आधीच आणि त्याच्यावर मी आता टाकलेलं आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकतात किती चांगला असा रंगसुद्धा आलेला आहे. आणि आपण असं दोन्ही साईडून शेकून घेऊया. इथे मी गॅस मीडियम टू हाय ठेवलेला आहे. फास्ट ठेवल्यामुळे काय होऊ शकतं की करपण्याचे चान्सेस जरा जास्त असतात त्यामुळे. आणि असं साधारण 2 ते 3 मिनटं लागतात. आणि आपण चमच्याने असं सगळीकडून केल्यामुळे एकसारखं असं भाजलं जातं. आणि इथे मी 1 चमचा तूप घेतलेला आहे आणि दोन्ही बाजूने मी लावून घेतलेलं आहे. त्यामुळे काय होतं असं छान असं खमंग असं लागतं. तुम्ही पाहू शकतात की किती छान प्रकारे आपला आलू पराठा असा मस्त टम्म फुगलेला आहे. आणि किती दिसायलासुद्धा किती छान असं दिसत आहे. त्याच प्रकारे दुसरासुद्धा इथे मी करून घेते. त्यासाठी मी ते काय केलेलं आहे एक उंडा घेतलेला आहे आणि त्याला आपण चपाती जशी लाटून घेतो तशी लाटून घेतलेली आहे. आणि त्यानंतर मी इथे तुम्ही पाहू शकतात 1 चमचा त्यानंतर दुसरा चमचा आणि असं तिसरा चमचा असं टाकलेला आहे. आणि त्यानंतर असा गोळासुद्धा करून घेत आहे. आणि तुम्ही पाहू शकता हा पूर्ण बटाट्याचा गोळा या पराठ्यामध्ये जाणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हाला मग समजेल की कशी ही आपण आलू पराठ्याची रेसिपी पुढे कंटिन्यू करत आहोत. आणि त्यानंतर बघा किती छान असं मस्त टम्म असं फुगलेला आलू पराठा आपण आता लाटून घेणार आहोत. इथे तुम्ही पाहू शकतात मी असं दोन्ही बाजूने असं प्रेस करत आहे. त्यामुळे कसं आपला आलू पराठा असं पूर्ण आतमध्ये असं एकसारखा पसरला जातो. तुम्ही पाहू शकता आपण जसं भाकरी थापतो त्याच पद्धतीने मी करत आहे आणि असं हळूहळू लाटून घेत आहे. कधी छान असं होत आहे मस्त. तुम्ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आपल्याला लाटताना नेहमी काठाची बाजूच लाटून घ्यायचं आहे. मधून कधीही लाटून नाही घ्यायचं आहे. मधून लाटलं तर आपला पराठा फुटण्याचे चान्सेस जास्त असे वाढून जातात. म्हणून आपण असं बाजूबाजूने म्हणजे कडेकडेने लाटून घेणार आहोत. आणि तो पण आलू पराठा मी इथे भाजण्यासाठी ठेवलेला आहे. साधारण आपल्याला जास्त असा वेळ लागणार नाही. 4 ते 5 मिनटं इनफ आहे. आणि दुसरी बाजू इथे मी केलेली आहे. त्यानंतर त्याच्यावरती मस्त असं तूपसुद्धा लावून घेतलेलं आहे. तूप लावताना जरा पण आपल्याला कंजूसी करायची नाही आहे. तूप नसेल तर तुम्ही तेलही लावू शकतात. असं काहीच नाही की तूपच लावलं पाहिजे. पण तूप लावल्यामुळे त्याचा टेस्ट खूप असं एन्हान्स होऊन छान लागतं. तुम्ही पाहू शकता आपला पराठा किती मस्त असं शेकून झालेला आहे. किती छान असं झालेलं आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.